दीर्घकाळापासून ठेवीदार आणि सभासदांची झोप उडवणाऱ्या शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शिरपूर येथील कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक 25 मे 2025 रोजी विविध कलमांतर्गत आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थांमधील हितसंरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात बँकेचे अधिकारी, कर्मचारी, चेअरमन तसेच नियमबाह्य कर्ज घेणारे आरोपी असे एकूण 46 जणांवर आरोप असून या सर्वांनी मिळून तब्बल 13.75 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे। मुख्य आरोपी महेश उर्फ गोपाल पंडितलाल गुजराथी हा बराच काळ फरार होता, परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याचा शोध घेत अखेर त्याला अटक करण्यात यश मिळवले आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। यापूर्वी या प्रकरणात नियमबाह्य कर्ज घेणारे जयपाल विजयसिंग गिरासे, भूषण अरुण चौधरी आणि निखिल अशोक अग्रवाल यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। सदर गुन्ह्यातील इतर आरोपींनीही जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते, मात्र न्यायालयाने बहुतेक जामीन अर्ज फेटाळले आहेत। या संपूर्ण कारवाईचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अधिक आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।